एखाद्या सरपंचाला इतक्या कठोरपणे मारलं गेलं, लोकांच्या मनामध्ये खूप रोष आहे, अशी प्रतिक्रिया बीड हत्या प्रकरणी नरेंद्र पाटील यांनी दिलेली आहे. खंडणी गोळा करण्याचा अधिकार कुणालाही नाही, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी वाल्मिक कराडवरही निशाणा साधलाय. बीड जिल्ह्यामध्ये झालेली ही घटना ही खरंच भयानक आहे आणि हा त्याचा जो रोष आहे सामान्य लोकांमध्ये, हा रोष फार मोठा संताप आणि रोष आहे. आपण सर्वजण पाहताना काय पाहतो की सरपंच स्वर्गीय संतोष देशमुखची हत्या झाली आणि तो मराठा समाजाचा आहे. हे साफ चुकीचे आहे. स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच एका दलित समाजाच्या माणसाला, सुरक्षा रक्षकाला मारताना स्वतः त्या ठिकाणी त्याची झटापटी झाली वाल्मिक कराडच्या बरोबर असणाऱ्या लोकांच्या बरोबर, आणि त्याचा राग कालांतराने त्याच्यावरती काढण्यात आला. म्हणजे दलित समाजावरची असणाऱ्या नागरिकावरती, सुरक्षा रक्षकावरती हल्ला झाला म्हणून संतोष देशमुख त्याच्यामध्ये उतरला, ही वस्तुस्थिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.